रोहित पवारांना पराभव दिसू लागला। तुतारी गटानं रडीचा डाव सुरू केला। अमोल मेटकरी, अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांच्यावर वारंवार टीका करूनही काहीच हाती लागत नसल्याने आज अखेर मतदानाच्या दिवशी तुतारी गटाकडून रडीचा खेळ खेळला जात आहे, असा गंभीर आरोप अमोल मेटकरी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षावर केलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील नेते मंडळी एक्सवरून जे ट्विट करत आहे ते धादांत खोटं असल्याचं मेटकरींनी नमूद केलंय। आमदार अमोल मेटकरी म्हणाले, मतदानाच्या पूर्वसंध्येला रोहित पवारांनी केलेलं ट्विट आणि पैसे वाटपाचा आरोप हा खोटा आहे। त्यांना त्यांचा पराभव दिसत आहे आणि त्यातून आता तुतारी गटाकडून आणखीन व्हिडिओ अपलोड करण्यात येत आहेत। ईव्हीएम मशीन ठेवलेल्या ठिकाणी CCTV बंद आहे। आता ही त्यांची शेवटची फडफड आहे, असंही मेटकरी यांनी नमूद केलंय। विशेष म्हणजे भविष्यात राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी झाल्यास रोहित पवार नाचायला मोकळा असणार आहे, त्याचं रडगाणं सुरू होणार आहे। आम्ही अगोदर सांगितलं होतं की पैसे वाटले, गुंडगिरी, बँका उघड्या होत्या, EVM सेट केल्या, असे आरोप होणार असल्याचं मेटकरी म्हणालेले आहेत। हा फक्त रडीचा डाव खेळला जातोय। अपलोड केलेला व्हिडिओ हा फक्त एक मूर्खपणा असल्याचं मेटकरींनी म्हटलेलं आहे। होय, आणि असाच प्रकार बारामतीमध्ये घडलेला आहे। वारंवार सुनेत्रा वहिनींवर टीका करून, वारंवार अजितदादाची बदनामी करून शेवटी हाती काहीही लागत नाही। आदरणीय पवार साहेबांना हे माहीत आहे की तुतारीचा बारामती लोकसभेमध्ये पराभव झालेला आहे, पण काही घडामोडी ज्या तुम्ही बारकाईनं बघितल्या, रोहित पवारांनी मतदानाच्या पूर्वसंध्येला केलेले एकामागून एक 5 ट्विट ज्याला कुठलाही अर्थ नव्हता, पैसे वाटपाचा केलेला आरोप खोटा, PDCC बँक उघडा असल्याचा, त्यात चौकशी होणारच आहे, का उघडी होती, काय होती, त्याच दिवशी उघडी होती का, तो अपलोड केलेला व्हिडिओ खोटा। त्याचप्रमाणे नंतर दत्तामामांच्या इंदापूरमध्ये जाणीवपूर्वक सुप्रियाताई त्या ठिकाणी जाणं, दत्तामामांना शिवीगाळ करणाऱ्या व्यक्तीला भेटून एक सांत्वनेची भावना निर्माण करणं, त्याच्यानंतर परत शेवटच्या सांगता सभेमध्ये रोहित पवाराची रडपड असणं, आणि आता हेही सगळे प्रयोग फसल्यानंतर शेवटी मात्र आता काय करावं, तर आता CCTV फुटेज बंद आहे आणि ज्या ठिकाणी EVM मशीन आहे तिथलं CCTVच बंद असल्याचा एक व्हिडिओ तुतारी गटाकडून अपलोड केला आहे। ही त्यांची शेवटची फळफळ आहे। त्यांना स्पष्ट पराभव दिसतोय, निंदा नालस्ती करून जमलं नाही, आणि उद्या ज्यावेळेस राष्ट्रवादीचा उमेदवार त्या ठिकाणी विजयी झालेला असेल त्यावेळेस हा रोहित पवार नाचायला मोकळा असेल। आम्ही अगोदर सांगितलं होतं, पैसे वाटले, बँका उघड्या होत्या, त्याच्यानंतर गुंडागर्दी केली आणि मग नंतर EVM सेट केली। याला रडीचा डाव म्हणतात, जो तुतारी गटाने खेळलाय। ज्या ज्या ठिकाणी तुतारी गट लढतोय त्या त्या ठिकाणी असेच रडीचे डाव खेळले जातील, त्यामुळे यात काही अर्थ नाही। अपलोड केलेला व्हिडिओ फक्त आणि फक्त मूर्खपणा आहे, त्या पलीकडे काहीच नाही। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, पुणे।